नमस्कार शेतकरी मित्रांनो, हे आपले आपले शेतकरी कस्टमर आहे सचिन वीर कराड यांनी आपलं मशीन 1 वर्ष झालं जुनं घेतलेलं आहे आणि त्यांना भरपूर त्या मशीनचा फायदा झालेला. तर आपण त्यांच्यातर्फे आपण त्याची काय मुलाखत आपण घेऊया. सर सांगा थोडं मशीन बद्दल. नमस्कार, माझं नाव सचिन किसन वीर, तालुका कराड, राहणार तुळशी येथे. गेल्या वर्षी 26 तारखेला मी हे मशीन खरेदी केलं, म्हणजे चालू वर्षी 25 तारखेला 2025 साली. तर सरासरी टोटल आम्ही एकत्र टोटल पूर्ण मशीन आपल्याला मिळाली. उतरणी, बाळ भरणी, वगैरे पेरणी यंत्र, टोटल 4 हे असे अवजार घेतो. आम्ही जास्तीत जास्त आमचा वापर हा राहतो ऊसाची बाळ भरणीसाठी आम्ही करतो. तर आपलं वैयक्तिक क्षेत्र जवळ 5 ते 10 एकर आहे बाळ भरणी. त्यासाठी आम्ही पूर्णपणे यांना मशीनपासून आम्ही बाळ भरणी करतो. त्याचबरोबर कोळपणी सुद्धा याच्याच सहाय्याने करतो. आता सावा आमच्या जवळ 2 एकर आहे, तर कोळपणी या मशीनच्या सहाय्याने केली आहे. 15 इंचाची फूट त्याच्यामध्ये 12 इंचाची 5 कोळपणी पूर्णपणे मशीन एकदम व्यवस्थित चालते. ॲव्हरेज सुद्धा चांगलं आहे. तो जवळजवळ 2 एकरच्या पेट्रोलमध्ये 1 एकर रान आणि कोळपणीचा आरंभमध्ये होत आहे. आणि जर का बाळ भरणीला सुद्धा 2 लिटर सुद्धा एवढा खर्च येते पेट्रोलचा. अजून काय चालवताना काही तुम्हाला प्रॉब्लेम वगैरे मशीनला? मशीन चालवताना वगैरे अजिबात काही कोणताही प्रॉब्लेम नाही, काही नाही. एकदम हँडी मशीन आहे आणि पोर्टेबल आहे, म्हणजे आपण गाडीवर ठेवून याला एका जागेवर दुसऱ्या जागेवर घेऊ शकतो. आता काही लोकांच्या समस्या असतात किंवा मशीन सिंगल व्हील आहे त्याच्यामुळे त्याचा बॅलन्स व्यवस्थित राहणार की नाही, तुम्हाला काही त्याचा प्रॉब्लेम आला? बॅलन्सच्या बाबतीत तर काही प्रॉब्लेम आला नाही. व्यवस्थितपणे आपण जर हँडल केलं असं व्यवस्थितपणे आणि हाईट ऍडजस्ट व्यवस्थित केली हँडलची, तर तुम्हाला बॅलन्सला वगैरे काही सुद्धा प्रॉब्लेम येत नाही. पण साहेब कोळपणी करताना आपण थोडस पण जशी शरीर शरीर पूर्णपणे यू शेप मध्ये असेल तर काही सुद्धा प्रॉब्लेम येते. तसं ते काही लोकांच्या ज्या उसाच्या सरस असे 20 शेप मध्ये असतात, त्यावेळेला थोडस मशीन घसरतं. पण यू शेप मध्ये जर का असेल सरी तर तो प्रॉब्लेम येत नाहीये.